सिंधुदुर्ग जिल्ह्यात मिळालेला आहे. 41 जागा जिल्हा परिषदेच्या आणि 87 जागा पंचायत समितीच्या. म्हणजे सर्वच्या सर्व पंचायत समिती या महायुतीने जिंकलेल्या आहेत आणि जिल्हा परिषदसुद्धा महायुतीने जिंकलेली आहे. आज खरं तर एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवस आहे. खऱ्या अर्थाने एक वाढदिवसाची चांगली भेट ही सिंधुदुर्ग जिल्ह्याने त्यांना दिलेली आहे असं मला वाटतं. भाई आपण जर बघितलं असेल तर ठाकरे सेनेला अपक्षांपेक्षाही कमी जागा जिंकत आलेल्या आहेत. अपक्षांनी जवळपास 6 जागा जिंकल्या तर ठाकरेंच्या कुठे दिसत नाही. याचं निवडणुकीचं सगळे ॲनालिसिस नंतरच्या काळामध्ये होईल, परंतु एकंदरीतच खरी शिवसेना कोणती याचं उत्तर या निवडणुकीने दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे खरी शिवसेना ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतेपदाखाली असलेली शिवसेना ही खरी शिवसेना आहे. हे पुन्हा एकदा निवडणुकीमध्ये निर्विवादपणे सिद्ध झालेलं आहे. तुमच्या मतदारसंघाचा विचार केला तर या भागात मोठ्या प्रमाणात अपक्ष विजय झालेत. काय कारण आहेत अपक्ष विजय होण्याची? या कारणांची मीमांसा करायला लागेल, कारण आता काही बोलणं चांगल्या विजयाच्या क्षणी हे यावेळेला योग्य होणार नाही. याची सगळी माहिती घेतली जाईल आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसामध्ये प्रेस घेऊन याच्यावर मी बोलेन. पालकमंत्री नितेश राणे म्हणालेत की काही लोकांनी प्रदेशाध्यक्षांचं नाव घेऊन अपक्ष उमेदवार विजयी केलेत. आपलं काय म्हणणं आहे? खोटा प्रचार केला असं त्यांचं म्हणणं. नाही, ही शक्यता ही सगळी माहिती घेतली पाहिजे. त्याशिवाय एखादी गोष्ट बोलणं हे योग्य होणार नाही. परंतु अशा रीतीने होणं म्हणजे आम्ही जे एवढी वर्ष काम केलं त्याच्याऐवजी काही क्षणिक मोहाला बळी पडून घडलेल्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे त्याच्यावर लगेच बोलणं हे योग्य होणार नाही. भाई आपण जर बघितलं असेल तर संपूर्ण राज्यात महायुतीचा दबदबा बघायला मिळतो. देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे यांच्यावर जनतेने विश्वास ठेवल्याचं बघायला मिळते. निश्चितपणे त्याच्याचबरोबर अजितदादांच्या राष्ट्रवादीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांनी विश्वास ठेवलेला आहे. त्याच्यामुळे महायुतीतील तिन्ही घटक पक्षांना चांगलं यश हे या निवडणुकीमध्ये मिळालेलं आहे. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये वारेमाप पैशाचा वापर केला अशा पद्धतीचा आरोप केला जात होता. असे आरोप नेहमी जिंकल्या किंवा हरलेले जे पक्ष असतो तो नेहमी करत असतो. त्याच्यामध्ये काही तथ्य असेल असं मला स्वतःला वाटत नाही.